हॅलो, हाय, नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ट्यून केलंय आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. कार्यक्रम आहे युववाणी आणि मी आहे तुमच्या सोबत तुमची मैत्रीण कोमल पाटील. हॅलो, हाय, नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झ FM बँडवर तुम्ही ट्यून केलंय आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे युववाणी आणि कार्यक्रमात मी आहे तुमच्या सोबत तुमची मैत्रीण कोमल पाटील. मित्रांनो, खेळ हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग. खेळ हा सगळ्यांनाच प्रिय असतो. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकालाच खेळ म्हणलं की बालपण आठवत असेल, हो ना? कारण लहानपणी जेव्हा अभ्यास करून करून कंटाळा यायचा किंवा आई बळजबरीनं अभ्यास करायला बसवायची, तेव्हा आई मला खेळायला जाऊ दे ना गो, कधी एकदाच मित्रमैत्रिणींबरोबर ग्राउंडवर खेळायला जाईल असं व्हायचं. खेळाशिवाय लहानपण कल्पनाच करवत नाही ना. मी तर माझ्या लहानपणी खूप खेळायचे आणि माझ्या लहानपणीचे खेळ म्हणाल तर विषामृत, टिपरी पाणी, माझ्या मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं, चोर पोलीस, लंगडी, डब्बा एक्सप्रेस, कांदा फोडी, डोंगर का पाणी, डोंगराला आग लागली, पळा पळा पळा, मध्येच एकावर राज्य आणि बाकी सगळ्यांनी गोल गोल पळायचं. मग तो स्टॉप म्हणताच कुठल्या तरी ऍक्शन मध्ये स्टॅच्यू सारखं उभं राहायचं आणि मग ज्याच्यावर राज्य आहे तो सगळ्यांवर क्लोज वॉच ठेवणार. कोणी हसलं की मग पुढं त्याच्यावर राज्य. आणि गंमत म्हणजे त्यावेळेस जे शब्द असायचे ना तेही असेच अपभ्रंश झालेले असायचे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर, ए बाई तू कटाप बर का. कटाप म्हणजे कट ऑफ असं होतं आणि टाइम प्लीज म्हणजे टाइम प्लीज असं होतं. हे आता समजतंय. काय आठवलं का बालपण? खरंच काय भारी दिवस होते ना ते. दिवसभर नुसतं इकडून तिकडं हुंदडायचं, चिक्कार खेळायचं आणि आई ओरडत असताना सुद्धा खेळायला धूम ठोकायची. हे सगळं आठवताना असं वाटतं की किती सुंदर दिवस होते ते. बालपणीचे खेळ तर अगदी रम्य. खरंच खेळाचं आपल्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान असतं ना. पण मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आज एवढं सगळं खेळाविषयी का बोलतीये ही? सांगते, पण या आपल्या छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा तरुणाईचा आवाज असलेला कार्यक्रम युववाणी आणि आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र 100.1 मेगाहर्ट्झवर. किती गोड 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 झाडावर झू झू झू, गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल गोल गोल, टोल जाऊच्या खोई गोल 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 गोल, ट्रॅक्टरवर चक्कर मारायची दूर दूर दूर, कागदाचे विमान उडते भूर भूर भूर. आई मला खेळायला जायचे, जाऊ दे डबा, नदीमध्ये पवायला जायचे, जाऊ दे नवा, माझा सगळा अभ्यास झाला, जाऊ दे नवा, मी तुझे सगळं काम ऐकतो, जाऊ दे नवा. पटापट शाळेला जायचं.
छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा वेलकम. तर आज खेळ या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे 29 ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून साजरा केला जातो. ज्यांच्या प्रतिभेनं भारताला आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रात इतर देशांवर वर्चस्व राखण्यासाठी मदत केली ते म्हणजे मेजर ध्यानचंद. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आजचा हा दिवस साजरा होतो. आपण याची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊयात. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. आज अनेक दशकं उलटून गेली तरी त्याची जादू ही कायम भारतीयांच्या मनावर आहे आणि इथून पुढेही राहील. मेजर ध्यानचंद हे क्रीडा क्षेत्रातलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. 1956 मध्ये त्यांना देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं होतं. ध्यानचंद यांनी 1926 ते 1948 दरम्यान 400हून जास्त सामने खेळले. त्यांनी जवळपास 1000 गोल डागण्याचा पराक्रम केलाय. हॉकीच्या मैदानात अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2012 पासून घेतला. यामध्ये दरवर्षी काही थीम्स घेतल्या जातात. तर यावर्षी म्हणजेच 2024 ची थीम आहे शांततापूर्ण आणि समावेशक समाजासाठी खेळ. ही थीम खेळ हा सामाजिक बंधनं कशी मजबूत करू शकतो, व्यक्तींना एकत्र आणून सर्वसमावेशकता आणि शांतता वाढवण्यासाठी समुदायांना आवश्यक असलेली साधनं कशी देऊ शकतो यावर प्रकाश टाकते. हा एक दिवस आहे जेव्हा उत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा योगदानकर्त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं आणि पुरस्कृतही केलं जातं. तसंच या दिवशी शारीरिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी काही कार्यक्रम आयोजित केले जातात, जसं की मॅरेथॉन स्पर्धा असतील, अन्य काही क्रीडा स्पर्धा असतील. पंखावरी उचलून पृथ्वी हातावरी पेलून नभ पंखावरी उचलून पृथ्वी हातावरी शंका भीती आता कशा निश्चय आता बस एक ध्यास दाखव जिगर साऱ्या जगात तू जिंकणार. जीवनात तू वळून मागे कर तू काही दुनिया बदलायला. जीवनात तू वळून मागे कर तू काही दुनिया बदलायला. बिंदास होऊन तू टक्कर दे नियतीला आव्हान देण्या आणि घेण्या. हो बिंदास होऊन तू टक्कर दे नियतीला आव्हान देण्या आणि घेण्या. हो विश्वास घेऊन दाखव धडाडी तू होईल सारी किमया. शंका भीती आता कशा निश्चय आता बस एक ध्यास दाखव जिगर साऱ्या जगात तू जिंकणार. जीवनात तू वळून मागे कर तू काही दुनिया बदलायला. जीवनात तू वळून मागे कर तू काही दुनिया बदलायला. साथीला चिंता ही कसली रे आपल्याच वाटेने जातू. अंधाऱ्या रातीला ठोकर तू मारून येऊन मस्तीत गातू. अरे न साथीला चिंता ही कसली रे आपल्याच वाटेने जातू. अंधाऱ्या रस्त्याला ठोकर तू मारून येऊन
मस्ती दगा तू शंका दिली आता कशा निश्चय आता बस एक ध्यास दाखवची काय साऱ्या जगात तू जिंकणार जीवनात तू वळून मागे कर तू काही दुनिया बदलायला जीवनात तू डरू नको वळून मागे पाहू नको कर तू काही दुनिया बदलायला जीवनात तू डरू नको वळून मागे पाहू नको कर तू काही दुनिया बदलायला. मित्रांनो, या खेळाचं आपल्या आयुष्यात अविभाज्य असं स्थान आहे. खेळण्याचे अनेक फायदे आहेत. खेळ ही एक शारीरिक आणि मानसिक कला आहे. खेळामुळं शारीरिक विकास तर साधता येतोच, पण मानसिकता सुद्धा प्रबळ बनते. दररोज कमीत कमी अर्धा ते 1 तास कोणता तरी खेळ हा खेळलाच पाहिजे. खेळामुळं चपळता वाढते, त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाचाही विकास होतो. खेळामुळं शरीर आणि मन हे निरोगी राहतं. खेळताना आपल्याला डोळे, मेंदू आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करावा लागतो. खेळामुळं मन प्रसन्न राहतं. मनात उल्हास आणि उत्साह वाढून आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. पण या खेळांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. काही खेळ हे शारीरिक तर काही मानसिक असतात. शारीरिक खेळ खेळण्यासाठी शरीराला श्रम करावे लागतात, तर मानसिक खेळांमध्ये मेंदूचं काम हे जास्त असतं. फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेनिस, खो खो, कबड्डी असे शारीरिक खेळ आहेतच. या खेळांना खेळण्यासाठी शारीरिक ताकद लागते. दुसरीकडे बुद्धिबळ, पत्ते, कॅरम अशा खेळांना मानसिक शक्तीचा वापर करावा लागतो. तर बघूया आपले मित्रमैत्रिणी कोणते खेळ खेळतायत ते जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. नाव साहिल करवंदे आहे आणि मी प्रेमराज सायडा या कॉलेजमध्ये शिकतो. मी ऑलमोस्ट 2 ते 3 वर्षांपासून टेबल टेनिस हा खेळ खेळतो आणि सगळ्यात पहिले माझ्या पप्पांमुळे मला या स्पोर्ट्सची आवड लागलेली. ते मला क्लासला घेऊन गेले ते नगरमध्ये आणि तेव्हापासून मी कंटिन्युअसली 2 वर्षापासून हा खेळ खेळतो आहे. मी या खेळामध्ये इंटर स्कूल, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवलपर्यंत पण खेळलेलो आहे आणि ह्या खेळामुळे मला खूप फायदे झाले. जसं की स्टेट खेळल्यावर स्कूलमध्ये 5% एक्स्ट्रा मार्क्स भेटतात, जे की मला भेटलेले ॲकॅडमिक्समध्ये पण, आणि स्टेट लेवलचे अजून काही फायदे असतात जे की कॉलेजमध्ये पण तुम्हाला भेटतात. अजून या खेळामुळे माझी फिटनेस पण खूप चांगली राहते, कारण की ह्या खेळामध्ये कंटिन्युअसली आपल्याला चालायचं किंवा मुवमेंट करायची असते, खूप चपळ बनावं लागतं. त्याच्यामुळं ह्या खेळामुळे माझी बॉडी पूर्ण ओव्हरऑल चांगली राहते आणि मला कधीच काही आजार होत नाही. हा खेळ इंडियामध्ये एवढा पॉप्युलर पण नाही आहे. याच्यात सगळं चायना डॉमिनेटेड आहे, पण जर आपण इंटरेस्टनी ह्याच्यात घेतलं तर इंडिया पण ह्याच्यात खूप पुढे जाऊ शकतो. माझं नाव आवेश राजू पठाण. मी आत्ता TYBCSला शिकतो. मी इयत्ता 4थीपासून खेळतो. खो खो माझा गेम आहे. तर आवड अशी लागली की आमच्या शाळेत मॅचेस व्हायच्या, तिथं खेळायचे मोठे मोठे मुलं नाही का, आम्ही बघायचो त्यांना. बघता बघता गेलो ग्राउंडवर, शिकलो खो खो. सर बोलायचे संध्याकाळी येत जा प्रॅक्टिसला, रनिंग वगैरे घेतली. मग संध्याकाळी प्रॅक्टिसला गेलो. सरांना खेळ आवडला, मग क्लबला जॉईन केलं सरांनी. मग तिथून खेळत गेलो. 4थीपासून खेळत होतो, तर 7वीला पहिली स्टेट खेळलो, 8वीला नॅशनल खेळलो, मग 10वीला पण एक नॅशनल खेळलो. फर्स्ट इयरला सारडा कॉलेजला आलो. सारडा कॉलेजला आल्यानंतर फर्स्ट इयरलाच ऑल इंडिया खेळलो. ऑल इंडियाला मेरठला मॅच झाल्या, तिथं 3rd प्लेस आहे ऑल इंडिया. परत राजस्थानला मॅच झाल्या अश्वमेधच्या, तिथं ब्रॉन्झ मेडल आहे. आणि आत्ता मला फायदा असा झाला त्याचा का 10वीला पण 2% वाढले, 12वीला पण 2% वाढले, आणि आत्ता शिकतोय BCSला यायला पण दोन्ही वर्षाला 3 क्रेडिट मिळाली. आणि भरतीला पण
मला हाईटला वगैरे सवलत आहे, पेपरला सवलत आहे नाही का. आता मी 4थीपासून खेळतो. माझं एकदम कंटिन्यू फिटनेसमध्ये आहे मी. माझं कधीच दुखणं वगैरे काही नाही, कंटिन्यू फिटनेस आहे. मला फायदा असा होतो की आमच्या घरात सगळ्यांचं दुखतं, पण मी कंटिन्यू रनिंग ग्राउंडवर आहे, फिटनेस आहे माझं कधीच दुखत नाही, काही नाही, फिट आहे मी. थँक्यू सो मच मित्रांनो. आज आपले अनेक मित्रमैत्रिणी असे आहेत की जे खेळाला करिअर म्हणून सुद्धा निवडतायत. अशांना मार्गदर्शन करत आहेत पेमराज सारडा महाविद्यालय इथले सिनियर स्पोर्ट टीचर प्राध्यापक संजय धोपावकर. नमस्कार, मी प्राध्यापक संजय धोपावकर. मी पेमराज सारडा कॉलेजमध्ये फिजिकल डायरेक्टर म्हणून सिनियर कॉलेजला काम करतो. खेळ हा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. कारण खेळाचं महत्त्व हे लोकांना जास्त खेळाचं तंदुरुस्तीचं महत्त्व म्हटलं तर चालेल की ते आपल्याला आत्ताच्या साथीचा रोग आला होता आपल्याकडे, त्याच्यामध्ये जास्त लोकांना कळलं की फिटनेस आणि या गोष्टींमध्ये की त्याला किती महत्त्व दिलं पाहिजे. आणि खेळाद्वारे आपोआप शारीरिक तंदुरुस्ती होते, म्हणून खेळाचं महत्त्व तितकंच वाढतं. खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण की जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा सुद्धा बाळ आपलं हेल्दी असतं असं आपण त्याच्या खेळण्यावरनं आणि त्याच्या हालचालीवरनं ठरवतो. त्यामुळे आपला जन्म होतं तेव्हापासून फिजिकल एज्युकेशन म्हणता येईल किंवा खेळाचं महत्त्व आपल्याला कळायला लागतं आणि ते शेवटचा मृत्यू होईपर्यंत ते चालू राहतं. असं अविरत असलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती किंवा आपली हालचाल. आणि हालचाल आणि शारीरिक तंदुरुस्तीद्वारेच आपला एखादा खेळ खेळला जातो. म्हणूनच खेळ हा आपल्या जीवनातला फार महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सगळ्यांनी कुठल्या प्रकारे मनोरंजन असेल किंवा शारीरिक तंदुरुस्ती असेल याच्यासाठी खेळ खेळणं आवश्यक आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो की एज्युकेशन घेतलं पाहिजे कारण की आपल्याला करिअर करायचं आहे, तर खेळामध्ये सुद्धा अनेक करिअर आहेत. खेळामध्ये तुमची टीचरचं स्पोर्ट टीचर असेल, स्पोर्ट्स कोच असेल किंवा स्वतःचा क्लब चालवणं असेल, एखाद्या अकॅडमी चालवणं असेल. त्याचबरोबर जर तुम्ही एका चांगल्या लेवलवर खेळलात तर आज शासनाच्या 5% जागा राखीव आहेत आणि त्या राखीव जागांमध्ये तुम्ही क्लास 1 ऑफिसर होऊ शकता, PSI होऊ शकता, ST म्हणजे सेल टॅक्स इन्स्पेक्टर होऊ शकता. म्हणजे क्लास 3च्या, क्लास 2च्या, क्लास 1च्या या सगळ्या प्रकारच्या म्हणजे ज्या जागा आहेत ह्या तुमच्यासाठी राखीव असतात 5%मध्ये. कारण की खेळाद्वारे असं करिअर होतं तुमचं की खेळ जर तुम्ही राष्ट्रीय पातळीवर जिंकला असाल, आंतरराष्ट्रीय पातळीवर जिंकला असाल, मेडल घेतला असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांसाठी पण तुम्हाला जागा 5% राखीव असतात. आणि जर तुम्ही ऑलिम्पिक किंवा एशियन गेम्समध्ये मेडलिस्ट असाल तर तुम्हाला थेट नियुक्ती दिली जाते. आपल्या अहमदनगरचा सुपुत्र पंकज शिरसाट हा थेट नियुक्तीमध्ये आज DYSP म्हणून ठाण्यामध्ये कार्यरत आहे. आज आपल्या अहमदनगरमध्ये अनेक खेळाडू म्हणजे पोलीस खात्यामध्ये असतील, PSI असतील किंवा STI असतील, मंत्रालयात असतील, अनेक माझ्या महाविद्यालयासुद्धा 40 ते 50 खेळाडू जवळपास अशा शासकीय नोकरींमध्ये आहेत 5% आरक्षणामध्ये. म्हणजे संपूर्ण अहमदनगरमध्ये जर आपण म्हटलं तर 5% जागा राखीव म्हणजे 5% जेवढे नोकरीत आहेत त्याचे 5% आमचे खेळाडू आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे आपलं करिअर हे त्या खेळामध्ये होऊ शकतं. कारण कोणतंही करिअर हे तुमच्या योग्यतेशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही, तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही. तुमची योग्यता असेल तर ती खेळाद्वारे सुद्धा तुम्ही ती दाखवू शकता आणि त्याच्यामधनं सुद्धा तुमचं आयुष्य तुम्ही सुकर आणि उत्कृष्ट पद्धतीचं बनवू शकता. कारण की आज मनू भाकरला जी बक्षीसं मिळतील किंवा आपल्या नीरज चोपला जी बक्षीस मिळाली ती जवळपास 50 कोटीची बक्षीस होती. आणि हे 50 कोटी हा फक्त आकडा लिहायचा म्हटलं तरी अवघड आहे. आणि आज जर आपण लोकप्रियता जर बघितली तर लोकप्रियता जसं राजकीय नेत्यांची त्याच्यापेक्षाही जास्त. मग विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर असेल किंवा उसेन बोल्ट असेल 100 मीटरचा रनर किंवा NBA मधले काय आमचे बास्केटबॉलर्स असतील, गोल्फ प्लेयर असतील, यांची लोकप्रियता जास्त आहे. म्हणजे आपण जर एकूण सगळीकडे बघितलं आणि लोकांची आवड जर बघितली मनापासूनची तर एखाद्या नोबेल पारितोषिक विजेता कोणी सांगू शकणार नाही. परंतु क्रिकेटमधलं रेकॉर्ड कोणाचं आहे किंवा सचिन तेंडुलकर कोण आहे या गोष्टी जर आपण विचारल्यात तर त्या नक्की सांगू शकतात. कारण की
पेपर जरी वाचला नाही तरी मागचं पान मात्र नक्की सगळे वाचतात आणि मागचं पान वाचताना फक्त एकच अंगी करा की स्वतःही खेळायला लागा आणि स्वतः खेळले तर तुमचंही आयुष्यामध्ये एक तंदुरुस्ती हा एक फॅक्टर महत्त्वाचाच आहे. त्याच्याबरोबर जर तुम्ही लहान वयामध्ये कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये खेळायला लागलात तर तुमचं करिअर नक्कीच उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने बनू शकेल आणि तुमचं आयुष्य सुकर होईल, आनंददायी होईल आणि शारीरिक तंदुरुस्तीने योग्य असं होईल. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. उड़ जाए लेके खुशी अपने संग तुझको वहाँ, जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. थँक्यू सो मच सर. तुम्ही केलेलं हे मार्गदर्शन आपल्या मित्रमैत्रिणींसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. मित्रांनो, खेळ हे एकमेकांमध्ये सहकार्य आणि बंधुता वाढवतात. खेळामुळं परंपरा, सन्मान आणि प्रेम वाढतं. खेळ आपल्याला गुणवान, चारित्र्यवान आणि एक खरा व्यक्ती बनवतात. पण आज जर आपण पाहिलं तर मैदानांची संख्या कमी झालीये. मैदानांचं क्षेत्रफळ आज कमी झालंय. आज अनेक शहरांमध्ये आपण पाहिलं तर शाळांना मैदानं नसतात. मैदानाशी जितकं आपलं नातं स्ट्रॉंग असतं ना, तितका व्यक्तीचा विकास जास्त होतो आणि तितकाच सामाजिक विकासाचा पाया सुद्धा भक्कम रोवला जातो. पण अजूनही आपला समाज खेळ खेळणं याकडे टाइमपास म्हणून पाहतो. अशा व्यक्तींना किंवा समाजाला एकच सांगेन
की आपल्या नवीन शिक्षण धोरणामध्ये खेळाला महत्वाचं स्थान दिलं गेलंय. आज अगदी शाळांमध्ये सुद्धा खेळ हा कंपल्सरी केला आहे. त्यामुळं खेळाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा बदलला गेला पाहिजे. आज अनेक ठिकाणी मैदानं नाहीत, ही गोष्ट तर आहेच, पण ज्या ठिकाणी मैदानं आहेत ती ओस पडली आहेत. म्हणजेच ही मैदानं मित्रमैत्रिणींची वाट बघतायत. आपले जे मित्रमैत्रिणी व्हिडिओ गेम्स, मोबाईल, टीव्ही यामध्ये व्यस्त आहेत, अशांना एकच सांगेन की मित्रांनो, जरा मैदानावर पण उतरा. ही मैदानं तुमची वाट बघतायत, खेळण्यासाठी, दंगा करण्यासाठी आणि अर्थातच मजा मस्ती करण्यासाठी. कारण खेळाडूपणा हे विजेत्याचं खरं चिन्ह आहे. सो याच सुंदर अशा नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पण हो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की नक्की कळवा. आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या. आपण आपल्या प्रतिक्रिया स्नेहांकित या आमच्या कार्यक्रमात पत्रांद्वारे किंवा ईमेलद्वारे पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे dutyroomahmednagar@gmail.com. पुन्हा भेटूया तरुणाईचा आवाज असलेल्या युवावाणी कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर. हॅलो, हाय, नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ट्यून केलंय आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र.